तर या पक्षप्रवेशानंतर अजित गव्हाणे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठं खिंडार पडलेलं आहे। जे शहराध्यक्ष आहेत अजित गव्हाणे ते त्यांच्या कार्यकर्त्यांसह आज शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे त्यांनी आणि ते पवार साहेबांशी भेटून आलेत। आपल्यासोबत अजित गव्हाणे आहेत। काय नेमकी भूमिका आहे तुमची पक्षांतर करण्यात? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राहिलेलो आहोत पहिल्यापासून। आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय दादा असतील, या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलेले। पिंपरी चिंचवड शहराचा जो विकास झाला आहे तो पवार साहेबांच्या दादांच्या माध्यमातून झालेला आहे। त्याच्यामुळं आमच्या सगळ्यांचं सातत्यानं त्याबद्दलची भूमिका तीच होती। मला वाटतं आम्ही आमच्या पुन्हा मूळ पक्षातच आहे। आम्ही काही पक्षांतर केलं मला असं वाटत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच आम्ही काम करतो आणि एकूणच पिंपरी चिंचवड शहरामध्ये इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला पुन्हा एकदा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जो चुकीचा कारभार आहे हा चुकीचा कारभार थांबवायचा आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे काही चुका झालेल्या आहेत, विशेषतः भोसरी विधानसभेमध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने कामं चालू आहेत। बकाल स्वरूप भोसरी विधानसभेला आलेले आहे। त्याच्यामुळे भोसरी विधानसभेची जनता आणि पिंपरी चिंचवडची जनता निश्चितपणे यावेळेस परिवर्तन करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची किती ताकद वाढेल वाटते तुम्हाला? कारण अजित पवारांचा बालेकिल्ला होता पिंपरी चिंचवड, जो ढासळतोय। नक्कीच मोठ्या प्रमाणात आज लोक पवार साहेबांबरोबर आहेत। पिंपरी चिंचवड शहरातल्या सुद्धा कार्यकर्त्यांची तीच भावना आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साहेबांच्या बरोबर सगळी लोक यायला तयार आहेत। किती नगरसेवक येणार आहेत, किती आमदार येणार आहेत, काय तयारी आहे? आज माझ्या मते जवळपास 29 आजी माजी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते। 20 तारखेला प्रत्यक्षात जेव्हा मेळा होईल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नगरसेवक आणि आजी माजी पदाधिकारी त्या ठिकाणी प्रवेश करतील।